जसं हात बघितला अरे हा लाल हात दिसतोय तर तो डेली ड्रिंकर असतो, तर ते पहिले लक्षण. दुसरं आता मुलांच्या बाबतीत स्पेशली तुम्ही म्हटलं विवाहबाह्य संबंध, हे सुद्धा आपल्याला हातावरून इथून लक्षात येतं. जर तुमच्या संबंधांमध्ये रिलेशनशिपमध्ये जो लॉयल व्यक्ती आहे त्याची तुम्हाला 1 ते 1.5 रेषा इथं दिसून येईल. एक रेषा जी आहे ना चंद्राकडे झुकलेली असते, एकदम डीप आणि डार्क अशी एक रेषा असते. तर ही रेषा व्यक्तीला कुठलं ना कुठलं ऍडिक्शन देऊ शकते. नॉर्थ ईस्ट पासून ईशान्येपासून 180 डिग्रीवरती साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य सुद्धा रिलेशनशिपचा संबंधांचा झोन येतो, तिथं सुद्धा गडबड दिसून येते. नमस्कार. आजचं आपलं पॉडकास्ट हे खूपच विशेष होणार आहे, कारण आजचं पॉडकास्ट हे ऑन डिमांड आलेलं पॉडकास्ट आहे. आपण काही दिवसांपूर्वी हस्तरेखा तज्ञ श्री अमरनाथजी तांबे यांना भेटलो होतो आणि त्यांचं पॉडकास्ट तुम्हा सगळ्यांना खूप आवडलं. भरभरून कमेंट्स त्याच्यावर आल्या, अनेक प्रश्न आले. त्या प्रश्नांचं उत्तर आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न केला. मात्र असं जाणवलं की जर आपण पुन्हा एकदा प्रत्यक्ष भेटलो तर अजून सखोल माहिती आपल्याला त्यांच्याकडनं घेता येईल. आपलं हे चॅनल ज्योतिषशास्त्राच्या सखोल अभ्यासासाठी आहे. लोकांमध्ये शास्त्राप्रती अभ्यास निर्माण व्हावा, शास्त्र शुद्ध पद्धतीने त्यांनी अभ्यास करावा, शास्त्राच्या विविध पद्धतींचा सखोल अभ्यास करावा, यासाठी आपण अनेक गेस्ट बोलवत असतो आणि त्या पाहुण्यांकडून सुद्धा आपण माहिती जमा करत असतो. त्या विषयातील तज्ञ व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा ती त्याच्या अनुभवाच्या आधारावर आपल्याला खूप काही माहिती देत असते. आणि असेच तज्ञ दिग्गज म्हणजे श्री अमरनाथजी तांबे, की जे काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवर आले होते. तुम्ही सगळ्यांनी खूप प्रश्न विचारले, खूप माहिती विचारली आणि त्यामुळे आपण त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं. महत्त्वाची सांगायची बाब म्हणजे जेव्हा मी त्यांना पुन्हा या असं मेसेज केला तेव्हा त्यांनी लगेचच त्यांच्या शेड्यूलमधून वेळ काढून पुन्हा एकदा जळगावला आले, आपल्या ऑफिसमध्ये आले आणि आज आपण त्यांच्याशी पुन्हा बोलतोय. तुमच्या मागणीने असल्यामुळे हा पॉडकास्ट अत्यंत स्पेशल असणार आहे. हस्तरेखांबद्दल बेसिक माहिती मागच्या पॉडकास्टमध्ये आपण घेतलेली आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर पुन्हा पाहू शकता, कारण आजचे विषय हे अत्यंत ॲडव्हान्स असणार आहे. म्हणजे हस्तरेखातून हे सुद्धा कळू शकतं असं ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना सुद्धा प्रश्न पडेल एवढे ॲडव्हान्स विषय आज आपण घेतलेले आहेत. तर मला असं वाटतं सरांची ओळख आपल्याला आहेच. सर, तुमचा चॅनलवर खूप खूप स्वागत. आता आपण ओळख या विषयात वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रथमतः मी तुमचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही मला पुन्हा एकदा तुमच्या या चॅनलवरती तुमच्या इथं बोलवलं आणि त्याही पलीकडे प्रेक्षकांचे मी खूप खूप आभार मानेल की तुमचा उदंड असा प्रतिसाद जो काही आता मॅमने सांगितलं त्या प्रकारे आहे, ते सर्व काही दिसतंय, त्याबद्दल तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद. सर, काळ बदलतो, प्रश्न बदलतात. आपण नेहमीच म्हणतो की शास्त्र हे स्थळ, काळ, वेळ याला अनुसरून असायला हवं. आजच्या काळात प्रत्येक आईवडिलांना असणारा एक मोठा प्रश्न म्हणजे व्यसन. माझ्या मुलाला किंवा मुलीला व्यसन आहे का, असेल तर त्याचं स्वरूप काय, हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात एक चोर स्वरूपात दडलेला असतो. ते मुलांशी बोलू शकत नाही, पण तो प्रश्न असतो आणि ते आपल्याला खाजगीत विचारतात, म्हणजे आम्हाला वैदिक पद्धतीने विचारतात. तर त्यावर आपल्याला हस्तरेखेतून कसं मार्गदर्शन मिळेल? ऍडिक्शन जे आहे, पहिल्याही पॉडकास्ट मध्ये आपण बघितलं की ज्याही लोकांचे रंग, हाताचे जे रंग आहे ते लाल असतात. लाल रंग म्हणजे तो ऍडिक्शन कडे घेऊन जाणारा. जनरली जे डेली ड्रिंकर असतात, जे अल्कोहोल कंझ्युम करतात, त्यांचे हात हळूहळू लाल होत जातात. तो त्याच्यावरून पण आपल्याला ओळखता येतो. जसं हात बघितला अरे हा लाल हात दिसतोय तर तो डेली ड्रिंकर असतो, तर ते पहिले लक्षण. दुसरं आता मुलांच्या बाबतीत स्पेशली तुम्ही म्हटलंय, कारण मुलांचं कसं त्या लेवलचं हे जे काही आहे ड्रग म्हणा किंवा त्या लेवलचं व्यसन जे दिसून येत नाही, कमी प्रमाणात किंवा त्यांच्या वयानुसार ते असतात, त्याची चिन्ह असतात. ऍक्च्युअली पहिलं जे चिन्ह आहे ते म्हणजे हे बघा, चंद्र पर्वत जो आहे,
केतू पर्वत जो आहे, केतू वरून एक रेषा जी आहे ना चंद्राकडे झुकलेली असते, एकदम डीप आणि डार्क अशी एक रेषा असते. तर ही रेषा व्यक्तीला कुठलं ना कुठलं ऍडिक्शन देऊ शकते. कुठलंही असं गरजेचं नाही की तो ड्रिंकिंग करणार की स्मोकिंग करणार की गुटखा म्हणा, तंबाखू म्हणा, कुठल्याही प्रकारचं ऍडिक्शन. तुम्ही काही लोकांना बघितलं असेल बघा, काही महिलांना सुद्धा एखादा एपिसोड टीव्ही सिरियलचा जर मिस झाला तर त्यांना बेचैनी होते, किंवा उशीर जरी झाला, अरे सुरू झाला एपिसोड, तर त्यांना बेचैनी होते. ते पण एक ऍडिक्शन आहे. काही महिला तर तुम्ही बघा, गप्पा जरी असतील चालू त्यांच्या, उठतील, जाऊन हात धुवून येतील, चेहऱ्यावर पाणी मारून येतील, चहा कॉफी काहीतरी त्यांना असं एक वस्तू असते किंवा असं एक त्यांची सवय असते. 1-1.5 तास झाला, 2 तास झाला की त्यांना ब्रेक घ्यावा वाटतो आणि ती ऍक्टिव्हिटी करावी वाटते. तर असं गरजेचं नाही की पुरुषांमध्येच फक्त की स्मोकिंग, ड्रिंकिंग किंवा मुलांमध्येच. ज्याच्याही हातावरती ही रेषा असेल त्याला कुठलं ना कुठलं ऍडिक्शन असण्याचे हायली चान्सेस असतात. तर ती ऍडिक्शन लाईन हातावर दिसते. जेवढी डीप आणि डार्क तेवढं त्याचं पर्सेंटेज, त्याची लेवल वाढताना दिसते. हो हो. काळानुसार आता स्मोकिंग हा विषय मुलींमध्ये पण यायला लागला आहे. आमच्याकडेही तशा अनेक केसेस येतात. अजून एक समाजातील मोठा प्रश्न, म्हणजे तो चांगला असो किंवा वाईट असो, परंतु समाजातील एक प्रश्न आहे आणि सर्व प्रश्नांवर मार्ग शोधणं, विचार करणं हे आपल्या शास्त्राचा अभ्यासक म्हणून कार्यच आहे. त्यामुळे कधीतरी असे नकारात्मक विषय देखील घ्यावे लागतात. त्यातलाच एक विषय आहे अतिकामुकता. तर त्याबद्दल तुम्ही हस्तरेषांच्या बाबतीत काय सांगाल? हा, याचे 2-3 ठिकाणी सिम्पटम्स असतात. जे अतिकामुक लोक असतात किंवा त्या एक तर ऍडिक्शन लाईन तिथं पण तुमचा जो पहिला प्रश्न होता तो इथं पण रिलेटेड आहे. ही सुद्धा ऍडिक्शन जी आहे ना, ते अतिकामुकतेकडे त्या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो. ते आहेच बरोबर. चंद्र मनाचा कारक केतू जो आहे तोही तिकडे त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करतो. तर पहिलं कारण ते आहे. त्यापेक्षा शुक्र पर्वत जो आहे त्याच्यावरही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जेवढा फुगलेला शुक्र पर्वत असेल, जेवढा जास्त पेडिंग असेल, तर त्या व्यक्तीची सेक्शुअल पॉवर जी असते ती जास्त असते. प्लस त्याच्यात एक अट्रॅक्शन असतं. तो सावळा असू द्या, स्लिम असू द्या, बुटका असू द्या, लठ्ठ असू द्या, पण शुक्र जेवढा त्याचा मजबूत, जेवढा घेरदार, जेवढा मोठा एकदम फुटबॉल सारखा किंवा पावासारखा फुगलेला, त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शुअल पॉवर, सेक्शुअल अट्रॅक्शन जे आहे ते जास्त दिसून येतं. तर हे दुसरं चिन्ह बरोबर. तिसरं हृदयरेषा. हृदयरेषा ज्याही व्यक्तीची तुम्हाला शनीच्या क्षेत्रातून, हे जे काही मिड फिंगर आहे, मिड फिंगरच्या क्षेत्रातून सरळ दिसेल किंवा छोटी दिसेल, तर ते लोक सुद्धा जास्त अट्रॅक्ट सेक्शुअल गोष्टींकडे किंवा सेक्शुअल कंटेंटकडे जे आहे ना तिकडं अट्रॅक्ट होणारे असतात. तर हे तिसरं. आणि चौथं जे ऍट्रिब्यूट आहे ते म्हणजे मंगळ. ज्याही लोकांचे स्ट्रॉंग मंगळ असतात त्यांची सुद्धा स्ट्रेंथ म्हणा किंवा त्यांची सेक्शुअल पॉवर म्हणा ती सुद्धा स्ट्रॉंग दिसून येते. तर हे 3 ते 4 समीकरण जे आहे ते आपण जास्त कामुकतेकडे जाणाऱ्या लोकांचे 100% बघू शकतो. तर ते हातावर दिसतात, क्लिअर कट त्या गोष्टी समोर दिसतात. एक आम्ही अलीकडे थोडं एक संशोधन अभ्यास आमचा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ऍस्ट्रो वास्तू, म्हणजे आपली जी कुंडली असते ती आपल्याला वास्तूत प्रतिबिंबित होते किंवा वास्तू जी आहे ती कुंडलीत प्रतिबिंबित होते. त्याच पद्धतीने आता जे तुम्ही मला केतू चंद्र रेषा सांगितली, या रेषेचं आणि पत्रिकेत असलेलं केतू चंद्र युती, नवपंचम, दृष्टी याचा काही संबंध आहे का? वास्तूचा आणि पामिस्ट्रीचा जर मी जो माझा अभ्यास आहे त्यानुसार जर संबंध लावायचा ठरला ना, कारण माझं वास्तूचंही अध्ययन आहे, त्याचंही काम आहे, जनरली मी बघतो. आता 2-3 ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन की हातावरून आपल्याला वास्तूत काय गडबड आहे हे समजतं बरोबर. पहिली गोष्ट, ज्याही लोकांचं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये पण बघितलं, गुरु जर टिल्टेड असेल, गुरु जर दूषित असेल, तर त्यांच्या वास्तूमध्ये गुरुचं स्थान आहे नॉर्थ ईस्ट, ईशान्य. 100% त्यांच्या वास्तूमध्ये ईशान्य दूषित दिसून येतो. तिथं तुम्हाला टॉयलेट दिसेल, बाथरूम दिसेल, इव्हन डस्टबिन सुद्धा. काही लोकांचं डस्टबिन असतं, काही लोकांचे सेफ्टी टँक असतात, किचन सुद्धा. तिथं फायर सुद्धा जे आहे ना हा क्रॉस एलिमेंट आहे, एनिमी आहे, तर ते दिसून येतं. तर ते इथून दिसतं बरोबर. गुरु दूषित म्हणजे त्याची नॉर्थ ईस्ट खराब दिसून येते. त्या पलीकडे
नॉर्थ ईस्ट पासून ईशान्येपासून 180 डिग्रीवरती साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य सुद्धा रिलेशनशिपचा संबंधांचा झोन येतो, तिथं सुद्धा गडबड दिसून येते. तर मी बऱ्याचशा लोकांचं बघतो, हातानुसार गुरु जर टिल्टेड किंवा दूषित असेल तर एक तर त्याचं ईशान्येला प्रॉब्लेम आणि नैऋत्येला सुद्धा, दोन्हीपैकी कुठंतरी एक असतोच. परंतु जे आपल्याकडे येतात ना त्यातल्या ऑलमोस्ट 80-90% लोकांच्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल, ईशान्य नैऋत्यमध्ये. तर हे आपण हस्तरेषेतून जाणू शकतो. जसं तुम्ही केतुचंद्र युती म्हटले ना कुंडलीनुसार, तसं हातानुसार पण दिसतं. तर ते असे बरेच जे काय आहे योग आहे ते हातावरून आपण वास्तू सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर, छानच. कारण की आम्ही कुंडलीचा नकाशा वास्तूचा आणि वास्तूचा नकाशा कुंडलीत हा अनुभव वारंवार घेतोय आणि ते निसर्गाचं चक्र आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आजच्या काळाचा, आज आपण मुख्यतः आजच्या काळाचे प्रश्न हेच विषय घेतले आहेत. कारण आजची जनरेशन एक वेगळा संघर्ष घेऊन जन्माला आलेली आहे. म्हणजे आमची जनरेशन त्या मानाने खूप सुखात होती असं आम्ही म्हणू शकतो. खूप वेळा आमची नंतरची जनरेशन वेगळे प्रश्न घेऊन आली, त्याच्या पुढची जनरेशन अजून वेगळे प्रश्न घेऊन आली. आत्ताच्या जनरेशनमध्ये एक मोठा प्रश्न आहे विवाहबाह्य संबंध, आणि त्याचा त्रास त्या दोघांना होतो, दोन्ही कुटुंबांना होतो, किंवा सगळ्यांनाच होतो. तर ते हातावरून कसं दिसून पडेल? मागच्या वेळेला आपण विवाह रेषेविषयी चर्चा केली होती. बऱ्याच लोकांचं मी गैरसमज आहे की ह्या पार्टमध्ये करंगळीच्या खाली ज्या रेषा असतात आडव्या त्या विवाह रेषा असतात. पण त्यावेळेला मी सांगितलं होतं की फक्त तिथून आपल्याला रिलेशनशिप किंवा तुमचा लाईफ पार्टनर कसा असेल, सुंदर असेल, डॉमिनेटिंग असेल, समजूतदार असेल ते समजतं. परंतु विवाहबाह्य संबंध हे सुद्धा आपल्याला हातावरून इथून लक्षात येतं. बरं, जर तुमच्या संबंधांमध्ये रिलेशनशिपमध्ये जो लॉयल व्यक्ती आहे त्याची तुम्हाला 1 ते 1.5 रेषा इथं दिसून येईल. बरोबर, 2 किंवा 2.5 रेषा असेल तर मग तो सर्चिंग मध्ये असणारा रिलेशन तर असेलच त्याचं, तो मॅरिड असो किंवा जे काही रिलेशन मध्ये असो. पण ते रिलेशन सोडून आदर जिथं कुठं त्याला चान्स मिळेल तिथं मोके पे चौका मारणारा. 2, 2.5, 3 रेषांपर्यंत. पण 3 पेक्षा रेषा अधिक असतील, आम्ही बघतो काहींच्या 4ही असतात, 5ही असतात, प्रेक्षकही बघत असतील स्वतःच्या हातावरती. जेवढ्या जास्त रेषा 3च्या पुढे रेषा गेल्या 4, 5, 3.5, 4.5, ती व्यक्ती ऑलवेज अदर रिलेशनशिप मध्ये सर्च करत असते. आणि सर्च करणार म्हणजे त्याला ऑब्व्हियसली यश मिळणार. तो विवाहबाह्य संबंधाकडे जास्त त्याचा कल दिसून येतो. तर हे पहिले लक्षण आहे. बरोबर. दुसरं अजून एक महत्वाचं, आता याच्यामध्ये कसं शुक्र अतिशय गरजेचा असतो. ज्यांचं शुक्र प्रबळ आहे, बलवान आहे, प्लस शुक्रावरती छोटासा जरी एखादा स्टार आला, छोटासा जरी स्टार असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा महिला असो किंवा पुरुष असो असे संबंध क्रिएट होताना दिसून येतात. फ्रिक्वेंटली स्टार जो आहे हा फ्रिक्वेंटली त्याच्या जीवनामध्ये अदर जेंडर, अदर जे काही पर्सन आहे हा आणत असतो. आपोआप योग जुळून येतात. इथं सुद्धा ना सौंदर्य, ना कुठली ब्युटी, ना काही नाही. कशीही पर्सनॅलिटी असू द्या त्या व्यक्तीची, जर स्टार असेल तर त्याचे विवाहबाह्य संबंध, मल्टिपल रिलेशनशिप हे जुळून येणारच. तर हे एक चिन्ह असतं. असे 2-3 कॅल्क्युलेशन आहेत, त्यापैकी आपण हे 2 बघितले. बरोबर. एक अनेक लोक प्रश्न विचारतात की हस्तरेखा, तुम्ही हे सगळंच सांगताय की हातावरून सगळंच कळतं, आयुष्याचा आरसा म्हणून तुम्ही आता बोलता आहात, तर मुळात हे शास्त्र आहे की थोतं आहे? शास्त्र त्या लोकांसाठी आहे ज्यांनी ह्या शास्त्राचा किंवा ह्या विषयाचा मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल झाले. थोतांड त्या लोकांसाठी आहे ज्यांनी हे शास्त्र वाचलंही नाही, याचा कधी अनुभवही घेतला नाही, फक्त उगाच त्याच्यावरती काही नसतं असं जे लोक कमेंट्स करतात, ज्यांना अनुभवच नाही या शास्त्राचा. तर मी अशा लोकांनाही सांगेल, आणि जे ऑलरेडी मार्गदर्शन घेत आहे त्यातून त्यांना विवाह, संतती, नोकरी, व्यापार, फॉरेन सेटलमेंट याच्यामध्ये यश मिळतंय, किंवा जीवनाच्या जी काही आपली प्रवास आहे जीवनाचा, कुठं थांबायचं, कुठं स्पीड वाढवायचा, हे आपल्या धनरेषा, जीवनरेषा याच्यावरून समजतं. ज्या लोकांनी तो अनुभव घेतलेला आहे
त्यांच्यासाठी 100% हे शास्त्र आहे. ते मानतात, आमच्याकडेही येतात, धन्यवाद करायला येतात, त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात, व्हॉट्सअपवर म्हणा, फोन कॉल करून, अरे हा तुम्ही जे सांगितलं होतं 49 मध्ये खरोखर तिथं अडचण आली, तुम्ही जिथं म्हटले हा ती वास्तू झाली, विवाह झाला, संतती झाली. पण ज्यांनी अनुभव घेतलेला नाहीये किंवा इतर जे काही आहे याच्यातून बोलतात, कुठला अनुभव न घेता, त्यांच्यासाठी 100% हे थोतांड आहे. तर त्यांनी अनुभव घ्यावा, नंतर त्यांना समजेल की हे काय आहे. ते अगोदर अभ्यास करावा, मग विरोध करावा. बरोबर, अगदी बरोबर. आपण समाजात पाहतो की एखाद्या दिवशी रोडपती माणूस करोडपती होतो आणि करोडपती माणूस रोडपती होतो, असं अनेकांच्या बाबतीत आपण पाहतो. तर अशा नेमक्या कोणत्या रेषा त्यांच्या हातावर तेव्हा असतात? चिन्ह असतात. रेषा तर धनरेषा आहे. धनरेषेवर आपण मागच्या वेळेलाही चर्चा केली होती की धनरेषा जर ब्लर झाली, पसरली, दूषित झाली, तर त्या कालावधीमध्ये व्यक्ती कर्जबाजारी होतो, त्याचं खर्चाचं प्रमाण वाढून जातं, इन्कम पेक्षा आउट गोईंग जे आहे ते त्याचं प्रचंड वाढतं. हे धनरेषेवर दिसतं. परंतु करोडपती आणि रोडपती हा जो मी शब्द वापरला, करोडपती बनवणारं एकमेव चिन्ह आहे ते म्हणजे सूर्यपर्वतावरील माशाचं चिन्ह. मी असे कितीतरी लोक बघितलेले आहे, माझे क्लायंट्सही आहेत. अगोदर जेमतेम व्यापार त्यांचे किंवा एकदम छोट्या ठिकाणी कंपन्यांमध्ये, कुठं फॅक्टरीमध्ये छोटंसं जे काही व्यापार, नोकरी करणारे, पण जसंही त्यांच्या हातावरती माशाचं चिन्ह ऍक्टिव्हेट होतं, त्या कालावधीमध्ये मोठमोठे बिल्डर, राजकारणी, व्यापारी, प्रचंड त्यांची प्रगती होताना दिसून येते. तर करोडपती बनवणारं एकमेव चिन्ह म्हणजे सूर्यपर्वतावरील माशाचं चिन्ह. आणि दुसरं रोडपती तुम्ही म्हणाल्या, ज्याही व्यक्तीच्या जीवन रेषेवरती जास्त राहुरेषांचे कट सतत तर तो रोडपती. का? त्याला फायनान्शियल, सोशल, मेंटल कुठले ना कुठले डिस्टर्बन्स जे आहे ते सतत येत असतात. तर हे पहिलं ऍट्रिब्यूट. दुसरं, रेषांवरती स्पेशली धनरेषा, जीवनरेषा आणि मस्तक रेषा, या रेषांवरती आम्ही त्याला पामिस्ट्रीमध्ये, हस्तरेषा शास्त्रामध्ये यव साईन म्हणतो. त्याला आयलँड पण म्हणतात, बेट पण म्हणतात आपल्या मराठीमध्ये. तर ते बेटासारखं असतं, बरोबर त्या रेषेवरती असा गोल तयार झालेला असतो. त्या कालावधीमध्ये सुद्धा व्यक्ती करोडपतीचा रोडपती होताना दिसतो, कारण ते त्याला चक्रविवाहामध्ये जे काही अडकलेलं जे आहे ना, ती फिलिंग देतं. त्या कालावधीत त्याचं कुठलंही काम होत नाही. फायनान्शियल गडबड, सोशल, मेंटल प्रत्येक परिस्थिती जी आहे त्याची गडबड करणारं ते एक चिन्ह असतं, यवचिन्ह. तर त्या कालावधीत कितीतरी लोकांना मी बघितलेलं आहे. पॅन्डेमिकमध्ये तुम्ही बघितले असेल बघा, 20, 21, 22 हे इतके खतरनाक जे काही आहे वर्ष गेलेले काही लोकांना. तर त्या कालावधीत मी जो रिसर्च केला, जो अभ्यास केला, प्रचंड स्ट्रॉंग राहुरेषांचे कट होते त्या लोकांना, 3-3, 4-4, 5-5. त्यामुळे त्यांच्या फॅक्टऱ्या बंद पडल्या, नोकऱ्या गेल्या, कंपन्या बंद पडल्या, घरात लिटरली सगळ्यांना बसावं लागलं होतं बघा. परंतु फायनान्शियल सगळ्यांचं खराब होतं का? नाही. ज्या लोकांना इथं त्या अडचणी होत्या त्यांना प्रचंड त्रास झाला, प्रचंड पेन झाला. आणि ज्या लोकांचं स्मूथ जे होतं, फक्त घरात होते ते, पण त्यांचं आयुष्य स्मूथ चालू होतं फक्त, जरी काम बंद होते तरी. तर हे निगेटिव्ह चिन्ह असतात. रोडपती आणि करोडपती दोन्ही गोष्टी याच्यामुळे घडून येतात. बरोबर. काही व्यक्तींमध्ये दैवी शक्ती असते, तर दैवी शक्ती आपण हातावरून कसं बघणार? बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं असेल बघा, ग्रामीण भागात पण अजूनही काही मंदिर असतात, काही हे दर्गा असतात, किंवा काही लोक असे असतात की त्यांच्याकडे लोक जातात फक्त, त्यांच्याकडे कुठलंही दैवी असं काही स्थान नसतं किंवा हे नसतात कुठले भक्त ते, परंतु त्यांच्याकडे ती पॉवर असते. कोणाला भूतबाधा झाली, कोणाला नजर लागली, कोणाच्या बाबतीमध्ये काही निगेटिव्ह झालं, तर त्या व्यक्तीकडे गेले ते की त्यांना काही गोष्टी त्यांच्या जीवनातल्या समजतात की हा असं गडबड झाली, किंवा तुमच्या घरामध्ये, वास्तूमध्ये काही दोष असतील, तर ते पटकन 2-3 गोष्टी सांगतात. तर त्याचं जे चिन्ह असतं ते हे मिड फिंगर जे आहे, शनीचं जे बोट आहे त्याच्या खाली शनी पर्वत असतो, तिथं एक माशाचं चिन्ह असतं. ज्याही व्यक्तीच्या शनी पर्वतावरती माशाचं चिन्ह असतं त्याला ती दैवी शक्ती जी आहे ती प्राप्त झालेली असते. तुम्ही काही हे पण बघितले असेल बघा, काही लोक अगोदरच प्रश्नांची उत्तरं लिहून ठेवतात, पर्चीवाले बाबा वगैरे असे जे काही लोक बघितले ना, 110% त्या लोकांच्या शनी पर्वतावरती माशाचं चिन्ह. हे पहिलं लक्षण. दुसरं, केतू.
केतू सुद्धा ऑकल्ट मध्ये बघा अतिशय जे काही स्ट्रॉंग आहे, तर केतूवरती त्यांच्या ट्रायंगल असतो. तो जो त्रिकोण आहे, कारण त्रिकोण शेप म्हणजे काय, फायरचा शेप, तो त्या ग्रहाचं बळ वाढवणारा. ट्रायंगल म्हणजे बळ वाढवणारा. जशी फायर आग्नेय जशी वरती प्रज्वलित होत जाते, तसा तो ट्रायंगल जो असतो केतूचा, त्या व्यक्तीची ती दैवी शक्ती म्हणा, सिक्स सेन्स म्हणा, ती पॉवर जी आहे ती एनहान्स करणारा. तर हे दोन ठिकाणी दिसून येतं. तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असेल बघा, काही लोक कॉमन मॅन सुद्धा छोटीशी फिश साईन असेल किंवा छोटासा ट्रायंगल असेल ना, सहज बोलून देतात ते, अरे डॉक्टर मॅम काय तुम्ही हे काळजी करताय, अशी अशी गोष्ट होऊन जाईल. लिटरली तशीच गोष्ट घडताना दिसते. तर ते त्यांच्या वक्तव्यामध्ये ना आपल्याला जाणवतं. तर ती कॉमन मॅनचे पण थोडेसे खूप मायक्रो लेवलचे चिन्ह असतात, म्हणून त्यांना आपण म्हणतो अरे हा यांची शक्ती आहे, किंवा यांनी बोललं ना त्या गोष्टी घडतात. तर काही लोक त्यांना काळ्याची बेचे म्हणतात किंवा निगेटिव्हली घेतात, काही लोक पॉझिटिव्हली घेतात. ज्याला जसा अनुभव येईल तसा व्यक्ती त्याचं जे काही आहे समीकरण करतो. बरोबर. सगळे शास्त्र हे एकमेकांशी जोडलेले आहेत. हा विषय पुन्हा इथे एकदा समोर येतो, कारण आपण वैदिक मध्ये जेव्हा अध्यात्म हा विषय येतो तेव्हा शनी आणि केतू बघत असतो. त्यामुळे तोच विषय इथे पुन्हा आलेला आहे. एक अजून आजच्या काळाचा 21व्या शतकातला अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे डिप्रेशन. हो, डिप्रेशन मध्ये माणूस म्हणजे चांगली माणसं डिप्रेशन मध्ये जातात आणि त्याचा त्यांना त्यांच्या टोटल कुटुंबियांना सगळ्यांनाच त्रास होतो. तर त्याबाबत हातावर रेषा कोणत्या असतात, आपण काही उपाय करू शकतो का, त्यांना बाहेर काढण्याचे काही मार्ग आहेत का? 100%. हस्तरेषा शास्त्रामध्ये डिप्रेशनचे कारण अगदी सहजरित्या आपण बघू शकतो. पहिलं जे कारण आहे म्हणजे मंगळ त्या लोकांचे जे आहे ना दबलेले असतात. हलकेसे मंगळ जे आहे दबलेले दिसतील, हे बेसिक रिझन. मुख्य कारण म्हणजे राहू रेषेचा कट. जेव्हाही डिप्रेशन, राहू म्हणजे मुंडक आहे फक्त, स्थिर आहे, तो भ्रमित करण्याचं काम करतो, डिप्रेस करण्याचं. निगेटिव्ह थॉट जे आहे ना त्या व्यक्तीला त्या कालावधीमध्ये प्रचंड त्रास देताना दिसून येतात. सगळे निगेटिव्ह थॉट त्याच्या माइंडमध्ये जे आहे, जे राहू आणत असतो. तो राहू रेषेचा कट जेव्हा असेल तेव्हा ती व्यक्ती डिप्रेस होताना दिसते, चिडचिडी होताना दिसते, निगेटिव्ह थॉट येताना दिसतात. हे पहिलं सिम्पटम्स. दुसरं म्हणजे अंतर्गत मंगळावरती जास्त आडव्या रेषा. प्रेक्षकांनाही सांगेल मी, ज्याही व्यक्तीच्या, जनरली महिलांच्या थोड्या जास्त रेषा दिसतात तिथं, 4, 5, 6 रेषा असेल, समजून घ्यायचं एकदम चिंतित ती जी महिला. पती जरी बाहेर गेला, मुलं जरी खेळायला गेले, तर तुला एक चिंता लागून असं, अरे काही अपघात होतो का, काही अडचण येते का, काही. तर जे आहे ना चिंतित स्वभाव इथं देतो हा अंतर्गत मंगळ. आणि जास्त जर दाट जाळं असेल तर अशा लोकांना जेव्हा राहू रेषेचा कट बसतो तेव्हा ते लोक डिप्रेशन मध्ये जातात. सायकॅट्रिस्टकडे त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्या लेवलचं डिप्रेशन ह्या रेषा देतात. हे जर कॉम्बिनेशन क्रिएट झालं तर 4-4 महिने, 6-6 महिने, इव्हन वर्ष सुद्धा मी लोकांना, मनोरुग्ण तज्ज्ञ जे आहे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेताना पाहिलेलं आहे. छोटी रेषा असेल 8-15 दिवस, महिनाभर, 2 महिने, तर छोट्या रेषेत त्या कालावधीत तो डिप्रेस होतो, चिडचिडा होतो, काहीतरी गडबड त्याच्या जीवनात घडते. पण स्ट्रॉंग रेषा असतील तर मग त्याच्यानुसार त्यांचं एज पण काढता येतं आपल्याला, की किती दिवसाची, किती महिन्याची ही जी रेषा आहे ते पण आपण प्रिडिक्ट करू शकतो. आणि ते सांगितलेलं आहे मी लोकांना, की हा हे 6 महिन्याचा कट दिसतोय, 6 महिने, हा बरोबर 3-4 महिने झाले, प्रचंड अस्वस्थ, निगेटिव्ह थॉट. इव्हन ह्या लोकांना सुद्धा आपण सुसाईडचा पण एक विषय मागच्या वेळेला घेतला होता ना, तर हे जे डिप्रेस असतात आणि राहू रेषांचे कट, इथं जास्त आडव्या रेषा, यांना सुद्धा तसे विचार येतात तो सुसाईडचे. तर इथं ते डिप्रेशन दिसून येतं. त्याच्यासाठी तुम्ही उपाय पण मला विचारले होते. अतिशय महत्वाचं, ज्याही लोकांना राहू रेषांचे कट असतील, इव्हन त्यांच्या मंगळावरती, अंतर्गत मंगळावरती दाट जाळं असेल आडव्या रेषांचं, त्यांनी स्ट्रीट डॉगचे, भटक्या कुत्र्यांची सेवा करणे. त्यांना रोज पोळी, ब्रेड, बिस्किट जे काही आहे, म्हणजे निराधार, त्या कॅटेगरीमध्ये श्वान हा 1 नंबर येतो. घर नाही, दार नाही, राहण्याचा, खाण्याचा कुठलाही ठिकाणा नाही, असं जे काही आहे प्राणी, तो म्हणजे श्वान. श्वानाला अन्नदान करणे आणि राहूचा मंत्र जप करणे, ओम राहावे नमः. कितीतरी लोकांना मी ही रेमेडी दिलेली आहे. तुम्हाला कॉलच येणार लगेच, हा मॅम मी असं केलं,
8 दिवसात मला एकदम प्रसन्न वाटतंय, माइंड मधून निगेटिव्ह थॉट निघून गेले, 100% हा जो उपाय आहे ना तो काम करतो, प्रभावी आहे. बरोबर. आपण हातावरच्या मुख्य रेषांवर बोललो, थोडस उपरेषा सुद्धा अधिक महत्वपूर्ण ठरतात, तर उपरेषांबद्दल काही सांगता येतील का? उपरेषा आहेत, काही वलय आहेत, त्याच्यावर पण आपण चर्चा करणार आहोत. तर आपण मुख्य रेषा पहिले जाणून घेऊ. पहिली आहे जीवन रेषा, दुसरी आहे हृदय रेषा, तिसरी आहे मस्तक रेषा, चौथी आहे धन रेषा, आणि पाचवी आहे सूर्य रेषा. ह्या कॉमन रेषा आहे, ह्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावरती दिसून येतात, अपडाऊन असतात. उपरेषा जर म्हणाल तर उपरेषा भरपूर हातावरती आहे, त्यापैकी ज्या महत्वाच्या आहे त्या आपण जाणून घेऊ. राहू रेषेचं आपण बघितलं, ती पण एक रेषाची कट करणारी. प्रोग्रेस लाईन, जीवन रेषेतून वरती जाणाऱ्या ह्या प्रोग्रेस लाईन ह्या सुद्धा अतिशय महत्वाच्या रेषा आहे. जेवढ्या वरती जातील, उपरेषा आहे पण त्याचं जीवनामध्ये अत्यंत महत्व आहे. प्रमोशन, इन्क्रिमेंट, वास्तू, सक्सेस त्या इथं दिसून येतात जेवढ्या वरती जाणाऱ्या. तर त्या पहिल्या. दुसऱ्या ज्या आहे बुध पर्वतावरती, बघा प्रेक्षकांनाही मी सांगेल, ज्यांच्याही बुध पर्वतावरती जास्त रेषा असतील त्यांना वृद्ध काळामध्ये फायनान्शियल ग्रोथ जी आहे ती मिळताना दिसते. कुठून ना कुठून मनी फ्लो जो आहे, पैसा जो आहे त्यांच्या जीवनात येताना दिसतो. वृद्ध काळ अतिशय सुंदर जाताना दिसतो. छोट्या रेषा आहे परंतु त्याचं महत्व खूप जास्त आहे. तर त्या ह्या उपरेषा, बुध पर्वतावरच्या उभ्या रेषा. बरोबर. तसं बघितलं तर हातावरती, पामवरती जेवढ्याही उभ्या रेषा आहे वरती जाणाऱ्या त्या सगळ्या शुभ रेषा, सगळ्या प्रोग्रेस लाईन वरती जातात. धनरेषा वरती जाते, बुधाच्या रेषा वरती जातात, सूर्यरेषा वरती जातात. त्यामुळे सरळ वरती जाणाऱ्या बोटांकडे सगळ्या रेषा शुभ. तर ह्या दोन उपरेषा आपण बघितल्या. सूत्र, वर जाणाऱ्या रेषा शुभ आणि कट जिथं लागेल, जीवन रेषेवर कट असू द्या, धनरेषेवर कट असू द्या किंवा मस्तक रेषेवर कट असू द्या, कुठेही कट लागला, सूर्यरेषेला सुद्धा इव्हन त्याच्याविषयी बोलायचं राहिलं, सूर्यरेषेला जर कट असेल अशा लोकांना पितृप्रेम कमी मिळताना दिसतं. त्यांचे वडील लवकर दगावलेले असतात किंवा पद, प्रमोशन, इन्क्रिमेंट याच्यासाठी प्रचंड झुंज द्यावी लागते. तर कट करणाऱ्या रेषा, आडव्या रेषा ज्या आहेत त्या अशुभ रेषा आहेत. बरोबर. असंच शुभचिन्ह, अशुभचिन्ह. हो, ऑब्विसली. एका अशुभ चिन्हाविषयी आपण बघितलं, कोणतं? व्यवसायिन विषय. ते ड्रास्टिक अशुभ चिन्ह आहे, ड्रास्टिक. तसे शुभचिन्ह पण असतात. बरोबर. तर शुभचिन्हांमध्ये चौकोन आहे, त्रिकोण आहे, स्टार आहे आणि माशाचे चिन्ह आहे. ह्या 4 चिन्हांना मी अतिशय शुभचिन्ह मानतो, कारण त्याची ऍट्रिब्यूट जी आहे आपल्या जीवनामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह आहे. जसं की आता चौकोन, आपण चौकोनाचं पहिले घेऊ. ग्रहांवरती जे चौकोन असतात त्याच्याविषयी आपण बोलू. गुरु पर्वतावरती तर्जनीच्या खाली हा जो पर्वत आहे, इथं जर चौकोन असेल, हा चौकोन व्यक्तीला वयवर्ष 32च्या अगोदर स्वतःची वास्तू, स्वतःची प्रॉपर्टीचा लाभ करून देतो. माझं स्वतःचं वय वर्ष 26व्या वर्षी रो हाऊस झालं होतं. ध्यानी नाही, मनी नाही. मित्राला बघायला गेलो रो हाऊस, बिल्डरने म्हणाले तुम्ही काय करता? मी त्यावेळेला बँकिंग मध्ये होतो. म्हटलं असं. त्यांनी लगेच रो हाऊसच्या समोर माझं नाव, त्या जे काही आहे ना रो मध्ये, तिथं माझं नाव टाकून दिलं. तुम्हाला हा रो हाऊस दिला म्हणे. ध्यान नाही, मन नाही. तर त्या लोकांना ज्यांचाही चौकोन आहे वयवर्ष 32च्या अगोदर गुरुच्या हा जो चौकोन आहे त्यांना प्रॉपर्टी देतो. शनीचा चौकोन वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ देणारा असतो, आई वडिलांकडून किंवा सासू सासऱ्यांकडून. तर इथं शनीचा पर्वत जो आहे त्याच्यावर चौकोन वडिलोपार्जित संपत्ती देतो. सूर्याचा जो काही चौकोन आहे, रवीचा चौकोन, हा व्यक्तीला मल्टी सिटीचं काम देतो. जॉब करत असेल व्यक्ती तर वेगवेगळ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून रिपोर्टिंग करणारे किंवा त्याच्या हाताखाली जे काही माणसं जी आहेत ते दिसून येतात. व्यापार करणाऱ्यांचं जे आहे त्यांचं प्रोडक्ट, त्यांचा माल हा वेगवेगळ्या तालुक्यात, जिल्ह्यात, इव्हन राज्यात सुद्धा सेल होण्यासाठी जाताना दिसतो. तो सुद्धा अतिशय शुभ चौकोन आहे. आणि बुधावरचा चौकोन तो व्यक्तीला रक्षा करण्याचं काम करतो. कुठेही तो फसला त्याला कोणीतरी मदत करणारा, कोणीतरी जी काही आहे हेल्प करणारा मिळत असतो, त्या सिच्युएशनमधून बाहेर काढत असतो. तर असे आपण हे 4 पर्वतांचे 4 चौकोन बघितले. बरोबर. त्रिकोणाविषयी आपण अगोदरही जाणून घेतलं होतं. गुरुचा त्रिकोण हा ज्ञान देणारा प्लस सरकारी लाभ देणारा.
शनीचा त्रिकोण. शनिवरचा त्रिकोण हा याचे 2 प्लस आणि मायनस आहे. प्लस म्हणजे व्यक्ती प्रचंड पूजा पाठ दान धर्म त्या गोष्टीकडे जाताना दिसतो. दुसरं हाताचा कलर बाकीचे जर सिम्पटम त्याच्यावरती जर निगेटिव्ह असतील तर मग तंत्र मंत्र भूतबाधा ह्या ज्या गोष्टी आहे ना त्या लोकांच्या सुद्धा हातावरती ट्रायंगल दिसतो, त्रिकोण दिसतो. सूर्याचा त्रिकोण हा इच्छापूर्ती त्रिकोण मानला जातो. तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या स्टेप बाय स्टेप पूर्ण होताना दिसतात. ज्यांच्याही सूर्यावरती त्रिकोण असेल त्यांच्या इच्छा पूर्ण होणार. बरोबर. बुधावरचा त्रिकोण जो असतो तो व्यक्तीला इनोव्हेटिव्ह आयडियाज देतो. त्यांचं जे काही आहे तुम्ही बघा, ज्याही महिलेच्या बुधावरती त्रिकोण असेल सेम इन्ग्रेडियंट्स जर 10 महिलांना दिले, त्यांना पदार्थ बनवायला सांगितले, जिच्या हातावरती त्रिकोण आहे त्या महिलेचं प्रेझेंटेशन, तिचं पाककला, तिचं बनवण्याची पद्धत ही 9 महिलांपेक्षा खूप वेगळी दिसून येणार तुम्हाला. एकदम डिफरंट. असे इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यांना येत असतात आणि ते त्यांच्या कार्यातून दिसून येतात. तर हे झाले त्रिकोणाच्या बाबतीमध्ये. तसे स्टार पण असतात. बरोबर. गुरुचा स्टार आहे तो अचानक भाग्योदय करून देणारा असतो. गुरुचा स्टार. शनीचा स्टार जो आहे व्यक्तीला न्यायप्रिय पण बनवतो आणि अचानक धनलाभ सुद्धा देणारा असतो. सूर्याचा स्टार व्यक्तीला नेम फेम सक्सेस याच्यामध्ये बूस्ट देणारा असतो. काही लोक तुम्ही बघा आता युट्यूबर आहेत, काही रील स्टार आहे, बरेचसे काही उद्योजक आहे, अचानक त्यांना बूस्ट मिळतो. बरोबर. जसं ते आपण डॉली चायवाला तुम्ही बघितलं असेल, अशी कितीतरी उदाहरणं आहेत बघा. एकदम अचानक त्या लोकांना बूस्ट मिळतो. सूर्यावरचा जो काही स्टार असतो, जो तारा असतो ते त्यांना फळ देतो. बुधावरचा स्टार जो आहे तो त्यांना रिसर्चमध्ये कुठल्या ना कुठल्या रिसर्चमध्ये, आपल्या शास्त्रातले पण जे लोक आहे ना सगळ्यांनी बघा ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू, टॅरो, पामिस्ट्री, स्टार त्यांच्या बुधावर तुम्हाला दिसणार. तरच ते लोक रिसर्चमध्ये ना डीप जातात. जसं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं बघा, मी जे सांगत होतो केतू, चंद्र, शनी, केतू, तर ते स्टार तुम्हाला त्या प्रकारचा सेन्स, त्या प्रकारची रिसर्च करायला लावतो. पुस्तकही ह्या लोकांचे जे काही आहे प्रकाशित होतात. वेगवेगळे जे काही आहे क्लासेस म्हणा किंवा शिकवण्याची जी काही कला आहे त्यामध्ये सुद्धा हे लोक पारंगत होतात. स्टार असणार आहे 110% तुमच्या हातावर स्टार असणार आहे म्हणून त्या उंचीपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहात. ही शक्ती आहे, दैवी शक्ती. बरोबर. स्टार 2 ठिकाणी निगेटिव्ह, पॉझिटिव्ह नाही 2 ठिकाणी निगेटिव्ह, एक शुक्र पर्वत आणि एक मंगळ पर्वत. निगेटिव्ह त्याला आपण निगेटिव्ह म्हणू शकतो कारण जे काही आहे त्याचे विवाहवास बाह्य संबंध म्हणा किंवा मल्टिपल रिलेशनशिप तो देतो. त्यामुळे त्याला आपण 100% निगेटिव्ह म्हणू शकतो. कारण कौटुंबिक स्वास्थ्य त्याचं खराब होणार, त्यामुळे तो निगेटिव्हच आहे. बरोबर. तर ते आहे. तसं आता माशाचे चिन्ह राहिले आपले. बरोबर. मासा जो आहे हा आपण मागच्याही पॉडकास्टमध्ये बघितलं, आत्ताही मी एक्सप्लेन केलं. सूर्यपर्वताचा मासा म्हणजे अतिशय शुभ चिन्ह. तो व्यक्तीला करोडपती बनवणारा, समृद्धी देणारा, मनी फ्लो देणारा जो आहे तो सूर्यपर्वताचा मासा. शनीविषयी आपण बघितलं, ज्यांच्यामध्ये दैवी शक्ती आहे शनिवर मासा. गुरुवर असेल तर मग त्यांना ज्ञान इतक्या काही डीप मध्ये लोक जातात. तुम्ही बघाल त्यांच्याकडे लायब्ररी सारखं जे काही माहोल असतो घरामध्ये, भरपूर कथा कादंबऱ्या पुस्तकं जे काही असतात ना त्यांच्या गुरुवरती माशाचं चिन्ह. छोटा असू द्या मोठ, जेवढी त्याची साईज राहील तेवढं तुम्हाला त्यांच्याकडे ज्ञानाचं भंडार दिसून येईल. जेवढे मोटिवेशनल स्पीकर मी बघतो, जेवढे जे काही ज्ञान जे काही आहे दान करणारे लोक आहे, क्लासेस घेणारे आहे किंवा मोठ्या लेवलवरचे जे टीचर आहे त्यांच्या गुरुपर्वतावरती माशाचं चिन्ह असतं. चिन्हांमध्ये आता आपले 2 महत्वाचे चिन्ह राहिले, एक तीळ आणि एक बर्थ मार्क. जनरली बर्थ मार्क बॉडीवर असतात, हातावरती बर्थ मार्क खूप कमी दिसून येतात. बरोबर. तीळ 100% असतात. तुम्ही जसे म्हटले ना, तिळाचं जर महत्व जर म्हटलं तर काही तीळ जनरली निगेटिव्ह असतात. एक गुरुचा जो तीळ आहे तो बोटावर असू द्या किंवा पर्वतावर असू द्या, घरातले जे वडीलधारे असतात गुरु समान, आई वडील असू द्या, आजी आजोबा असू द्या किंवा वयाने मोठे असू द्या, मोठे बहीण भाऊ जरी असतील, ज्याही व्यक्तीच्या गुरुवर किंवा बोटावर तीळ आहे त्याला सतत उपदेश करत राहणार, सतत त्याला चिडचिड करत राहणार, त्याला डॉमिनेट करत राहणार. तो निगेटिव्ह तीळ आहे. शनीचा जो तीळ आहे, शनीच्या बोटावर असू द्या किंवा पर्वतावर असू द्या, तो ब्रेकअपचं कारण ठरतो. ज्याही
बघा तुम्ही ह्या कालावधीत जी काय आहे, मेट्रो असू द्या, सेमी मेट्रो असू द्या, ब्रेकअप हा खूप मोठा जो काय आहे विषय झालेला आहे. इव्हन डिवोर्स सुद्धा कितीतरी लोकांचे मी डिवोर्स होण्याचं कारण सुद्धा इथं पाहिलेलं आहे, तीळ असतो. त्यामुळे डिवोर्सकडे जाण्याचा त्या लोकांचा जो कल आहे प्रचंड वाढतो. तर हाही निगेटिव्ह तीळ आहे. सूर्याचा तीळ ऑब्विसली प्रतिष्ठेला हानिकारक असतो. बुधासाठी तीळ मी मायनस बघितलेला नाहीये. बुधावरचा पर्वताचा जो आहे ना, त्याचं विशेष असं काही ऍट्रिब्यूट मी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे तो काही अशुभ नाहीये, परंतु त्याचं कुठलं न्यूट्रल जे काय आहे आपण म्हणू शकतो त्याचं निगेटिव्ह फळ नाहीये बुधाच्या तिळाचं, बरोबर. बाकीचं चंद्रावर तीळ असेल तर तो सुद्धा जो निगेटिव्ह, बऱ्याचशा लोकांना बघा तुम्ही, क्लायमेट चेंज झालं की त्यांची तब्येत खराब होते, काहींना निगेटिव्ह थॉट येण्याचं कारण, काहींना फोबिया असतो. चंद्र मनाचा कारक प्लस पाण्याचाही, पाण्याचा फोबिया असतो काही लोकांना. नदीवर जाणार नाही, स्विमिंग पूलमध्ये जाणार नाही, भीती वाटते त्या लोकांना. त्यांच्या पण तुम्हाला चंद्रावरती तीळ दिसून येईल, बरोबर. आता शेवटचा शुक्र. शुक्रावरचा तीळ हा अपोजिट जेंडर थ्रू बदनामी देण्याचं काम करतो. हा सुद्धा निगेटिव्ह आहे. महिलेच्या असेल तर तिची पुरुषाद्वारे बदनामी होणार, पुरुषाच्या हातावर असेल तर महिलेद्वारे बदनामी होण्याचं फळ तो देतो व्यक्तीला. ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही दोष नसतो. जर एक्झाम्पल द्यायचं तर सपोज आपण कोणाला तरी लिफ्ट दिली, बरोबर, दया घेऊन त्याच्यावरती किंवा जे काही हेल्प म्हणून त्यांना आपण लिफ्ट दिली. एखादा बाईकवर चाललाय, कोणीतरी बघितलं अरे हा कोणीतरी व्यक्ती आहे अडचणीत आहे, ऊन आहे, पाऊस आहे, चला आपण याला लिफ्ट देऊ. तर तो जो चोर असेल, त्याने कुठं काहीतरी केलेलं असेल तर ते समजा तो पकडला गेला, पण कोणी लिफ्ट दिली, कोण गाडी नंबर होता, काय होता, समोरच्या व्यक्तीला त्रास होणार की नाही त्या गोष्टीचा. तो शुक्रावर तीळ असतो, त्याचा काही रोल नसतो, पण त्याला त्रास त्या गोष्टीचा होताना दिसतो. अपोजिट जेंडर थ्रू त्याची बदनामी होणारा, ते फळ देणारा हा तीळ असतो. तर तो निगेटिव्ह तीळ मानतो, बरोबर. खूपच छान. आजचं पॉडकास्ट आमच्या प्रेक्षकांना आवडलं असेल हा विश्वास आहे. अजून तुमचे प्रश्न येतील, तुम्ही विचारू शकता. एक छोटीशी सूचना द्यावीशी वाटते की कृपया मला फोन किंवा मेसेज करू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा मोबाईल नंबर दिलेला असेल, तिथे तुम्ही मेसेज करा, संपर्क करा, म्हणजे तुम्हाला थेट सरांशी संवाद साधता येईल. तुमच्या सगळ्या कमेंट करा, म्हणजे आपण पुढील शेड्यूल नक्कीच आखू. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. धन्यवाद. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.